तर आजच्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे मम्मी. या व्लॉगमध्ये आज एक छानशी रेसिपी बघणार आहोत. तर ही रेसिपी आम्ही तेव्हा बघितली होती जेव्हा मी साधारण शाळेत वगैरे 8वी-9वीला असेल. की निकिताची फरमाईश. असंच बोल. यात आपण थोडी वेलची पावडर पण टाकली आहे. त्याच्यात थोडी आपण वेलची पावडर टाकली. नमस्कार मंडळी, मी निकिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा. बरं मला सांगा, तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का की घरात एखादं शुभ कार्य किंवा एखादी पूजा झाल्यानंतर प्रसादामध्ये जी केळी आलेली असतात त्यांचं काय करायचं? ऑफकोर्स आलेल्या लोकांना आपण ती केळी प्रसाद म्हणून डिस्ट्रीब्यूट करतोच, पण तरी देखील भरपूर क्वांटिटीमध्ये ही केळी उरतात. तर आजच्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे मम्मी आणि ती आपल्याला सांगणार आहे या केळ्यांचं काय करायचं जेणेकरून ती वेस्टही नाही जाणार. आणि येस, तर आपण या व्लॉगमध्ये आज एक छानशी रेसिपी बघणार आहोत. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ही खूपच क्विक अशी रेसिपी आहे. तर कधी तुमच्यावर अशी वेळ आली, घरात भरपूर पिकलेली केळी असतील तर त्यांचं काय करायचं यासाठी तुम्हाला ही रेसिपी नक्की उपयोगी पडेल. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता जराही वेळ वाया न घालवतात आपण वळूयात किचनकडे. हाय, चला तर आपण बनवूया सुंदर रेसिपी. त्यासाठी लागणार आहेत पिकलेली केळी, थोडेसे ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर आणि तूप. आणि थोडीशी साखर. या कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते. कमी वेळात बनते. तरी साधारण किती वेळ लागतो? 10 मिनिट. हो, तूप गरम करायला आपल्याला. तूप असं कुठल्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे की आपल्याला आवडेल तसं? म्हणजे कोणाला जास्त तूप आवडत असेल तर ते नाही, त्यात थोडं टाकलं तरी चालतं. ओके. आपण केळी सोडून कट करून घेऊ. मीनवाईल तुमच्याकडे पण कधी अशी पिकलेली केळी उरली तर तुम्ही त्याची कोणती दुसरी रेसिपी करत असाल तर ते मला सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हां, केळी जितकी जास्त पिकत जातात तितकं त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण वाढत जातं. सो जर कोणाला डायबिटीज असेल, जास्त शुगर असेल तर त्यांनी ही डिश शक्यतो टाळावी, कारण मग अजून जास्त शुगर त्यांची वाढू शकते. अशी चपट्यांच्या प्रमाणात कट करायची. तोपर्यंत एका साईडला आपलं तूप गरम होतंय. किती 6 केळी होती ना? 6 केळी होती. खूप पिकलेली. आणि ती अजून आजच्या दिवस ठेवली असती तर खराब झाली असती, आणि प्रसाद खराब होणं म्हणजे थोडेसे ड्रायफ्रुट्स आपण त्याच्यात फ्राय करून घेऊ. ते असे क्रंची लागतात. ओके. त्याचे आपण असे काढून घेऊ. त्याच्यात आपण या केळ्यांच्या चकत्या ॲड करायचं. फ्राय करून घ्यायच्या. गॅस स्लो करून घ्या. तुपावर
तव्यावर चांगला फ्राय करून घ्या. तर ही रेसिपी आम्ही तेव्हा बघितली होती तेव्हा मी साधारण शाळेत वगैरे 8वी 9वीला. हां 8वी 9वीला असेल आणि तेव्हा मेजवानी म्हणून एक कार्यक्रम लागायचा ETV मराठीवर. तर त्या दुपारी 1 वाजता तर आम्ही त्या कार्यक्रमामध्ये ही रेसिपी पाहिली होती. केळी राहिले की निकिताची फरमाईश. हां केळीचा हलवा. हलवा केळीचा हलवा. तर म्हणजे असं पण होतं ना आपण घरी कधी केळी आणली तर ती सुद्धा कधी कधी जास्त पिकतात आणि राहून जातात. तर त्यावेळेस काय करायचं तर केळी टाकून देण्यापेक्षा आपण हे करू शकतो जेणेकरून आपली स्वीट डिश जेणेकरून आपली केळी लगेच संपतात आणि छान टेस्टी रेसिपी पण खायला मिळते. आता हे झालेलं आहे, हे बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यात आपण साखर ऍड करतो. साखर आपल्या आवडीनुसार घातली ते चालेल. केळी अगोदर गोड असतात. हा आधी पिकल्यामुळे जास्त गोडच असतात तर हवी तशी ॲड करू शकतो आपण. त्याच्यात थोडी आपण वेलची पावडर टाकली साखरमध्ये. आता याला थोडं पाणी सुटेल साखरेमध्ये. ते थोडं कमी झालं ना की आपण गॅस बंद करायचा. खास करून जर कोणाला स्वीट आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता. खूपच मस्त खमंग असं त्याचा वास सुटायला लागलाय. त्याच्यात आपण ड्रायफ्रूट ऍड करू. तर या रेसिपीचं नाव आहे केळीचा हलवा. केळीचा हलवा. छान आहे, लवकर होते, जास्त वेळ नाही लागत, क्विकली ट्राय करू शकतो आपण. तर काल ॲक्च्युली आमचं असंच बोलता बोलता विषय निघाला होता की प्रसादाची केळी उरली आहेत. तर तेव्हा मम्मीने सजेस्ट केलं तू उद्या ये आपण ही रेसिपी बनवूयात. आणि आज घरी आईने आंबोळ्या सुद्धा केल्या होत्या, आंबोळ्या आणि चटणी. तर ते सुद्धा मी घरी द्यायला आले होते ब्रेकफास्टसाठी मम्मी पप्पांना. आणि तेव्हाच मी प्रसादाची केळी पण घेऊन आले. सो अशी क्विकली आमची ही रेसिपी ट्राय करून होऊ शकते आणि आपण एक छान ब्लॉग आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो. तर अशा प्रकारे आमची ही रेसिपी बनवायची आज प्लॅन झाली होती. ही रेसिपी झालेली आहे. आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊ. ओके. त्याच्यात आपण थोडंसं तूप ऍड करू. गॅस बंद केलेला आहे. ओके. ही रेसिपी निकितासाठी रेडी. ये हा तयार आहे आपला केळीचा हलवा. तिला टेस्ट करून सांगू. परफेक्ट. खूपच मस्त असं झालेलं आहे केळीचा हलवा. बऱ्याच दिवसांनी खाल्ला मी
थोडं गरम आहे, मला थोडं गार करून मी सगळं मस्त करणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का, कशी झाली. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग पाहिल्याबद्दल. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी मी जेव्हा मम्मीकडे येईन तेव्हा तुम्हाला करून दाखवेन आणि खाऊन दाखवेल. आणि खाऊन दाखवेल. हा म्हणजे मम्मी करून दाखवेल आणि मी खाऊन दाखवेल. थँक्यू सो मच. बाय.